सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यानं आर्थिक निकषावरील आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय। पण याच विधेयकातील 8 लाखांच्या उत्पन्न मर्यादेबाबत अनेकांनी आक्षेप घेतलेत, कारण यामुळे आता यापुढे गरिबीची व्याख्याच बदलावी लागणार असल्याची टीका होतीये। Subject to correction, I 165 note 7. The motion is adopted by a majority of the total membership of the House and by a majority of not less than 2/3 of the members of the House present and voting. The bill is passed by the required majority. अशा पद्धतीनं देशभरातील सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। संसदीय भाषेत याला 124वी घटना दुरुस्ती म्हटलं गेलंय। या घटना दुरुस्तीनुसार खुल्या वर्गातील तरुणांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे। पण या आरक्षणासाठीच्या उत्पन्न मर्यादेवर अनेकांना आक्षेप आहे। म्हणूनच आपण आधी या आर्थिक आरक्षणासंबंधीच्या निकषांवर एक नजर टाकूयात। 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे नागरिक, 5 एकरांपेक्षा कमी शेत जमीनधारक, 1000 चौरस फुटांपेक्षा लहान निवासी घरधारक, ठराविक शहरात 109 चौरस यार्डापर्यंतचा निवासी भूखंडधारक आणि अन्य शहरात 209 चौरस यार्डापर्यंतचा निवासी भूखंडधारक या निकषांमध्ये बसणाऱ्या सवर्णांना 10% आरक्षणाचा फायदा मिळणार आहे। आपल्या देशात आयकर भरण्याची मर्यादा 2.5 लाखांची असतानाही सरकारनं आर्थिक आरक्षणासाठी 8 लाखांची उत्पन्न मर्यादा ठेवल्यानं या आरक्षणाचा फायदा खरंच गरिबांना होणार का, असा प्रश्न विचारला जातोय। कांग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनीही राज्यसभेत हाच मुद्दा उपस्थित केलाय। ये जो बिल आया है उसका मैं स्वागत करूंगा, लेकिन उसमें आप इनकम का की जो बात की है, कितना इनकम होना चाहिए। गरीब यानी कौन गरीब? गरीब 8 लाख रुपया सालाना जिसका इनकम है वो गरीब नहीं कहलाता। आप वहां सही माने में पॉवर्टी लाइन के नीचे के गरीब की बात करिए और उनको किस तरह से शिक्षा देना, उनको किस तरह से नौकरी देना, उसके घर का इंतजाम करना, इस तरह की बात कीजिए, उससे सही माने में न्याय मिलेगा। आपल्या देशात सर्वसाधारणपणे 5 लाखांच्या वर वार्षिक उत्पन्न असणारा वर्ग हा मध्यम वर्गात मोडतो। तसंच आयकर भरण्यासाठी 2.5 लाखांची मर्यादा असेल तर मग आरक्षणासाठी 8 लाखांची मर्यादा कशासाठी, असाही प्रश्न विचारला जातोय। तुम्ही लोकांना सांगितले जर की इन्कम टॅक्स भरू नका, एक तर नाही भरला तर टॅक्स वाचेल आणि शिवाय रिझर्वेशन सुद्धा तुला मिळायला तू पात्र होशील। अशा प्रकारे इन्कम टॅक्स भरण्याशी देशातले जी काय त्यातली टॅक्स एन्फोर्समेंटमधली जी सगळी खोटेपणा आहे तो लक्षात घेता ते कनेक्ट करणं चुकीचं आहे। आपल्या देशात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सरासरी जमीन धारणा ही आता 4 एकरावर आली आहे। तसंच शहरात तर 1000 फुटाचं घर असणारे लोक श्रीमंत समजले जातात। त्यामुळे या 10% आर्थिक आरक्षणाचा गरिबांपेक्षा मध्यमवर्गीयच अधिक लाभ घेतील अशी भीती व्यक्त होतीये। तसंच या लाखांच्या उत्पन्न मर्यादेमुळे गरिबीची व्याख्याच बदलून गेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 2019चा महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बॉलिवूडला चढलेल्या मोदी मॅनियावरील एक स्पेशल रिपोर्ट। 2019च्या निवडणुकीसाठी 70 mm पडदा तयार झालाय। बॉलिवूडला मोदी मॅनिया चढलाय। राजकीय आखाड्यात सिल्वर स्क्रीनवरचं राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे। तर नेत्यांमध्ये लोकप्रियतेत अजूनही नंबर 1 असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 5 चित्रपटांमधून झळकणार आहेत। अभिनेते रजत कपूर यांनी नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे। उत्तम वक्ता, प्रशासक, व्यवस्थापक असं मोदींचं चौफेर व्यक्तिमत्व यात साकारण्यात आलंय। पीएम मोदी ही या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालंय। यात विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे। त्यासाठी विवेकनं तब्बल 15 लुक टेस्ट दिल्या। मेरी कोमचा दिग्दर्शक उमंग कुमारच या चित्रपटाचं सुद्धा दिग्दर्शन करतोय। मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्याचं नाव अजून निश्चित नाही, पण त्यात परेश रावल मोदींची भूमिका साकारणार आहेत। खरं म्हणजे पीएम मोदी या चित्रपटात परेश रावल हेच त्यांची भूमिका साकारणार होते, पण त्यांच्या जागी विवेक ओबेरॉयला बटालियन 609 भारतीय लष्करावर आधारित हा एक काल्पनिक सिनेमा आहे। यात के शुक्ला नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहेत। शुक्ला यांनी यापूर्वी सुद्धा एका टीव्ही मालिकेत
मोदींची भूमिका साकारली होती। मुस्लिम गांव में तब्दील कर देंगे और उस गांव का नाम रखेंगे शिकस्त खाया हिंदुस्तान। आ मात्र सरकारनी ज नाही, તમારી પણ જવાબદારી છે। પણ સર नमो सोने गमो नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीवर हा चित्रपट बेतलाय। त्याची निर्मिती 2013 मध्येच करण्यात आली होती, पण राजकीय कारणामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता। आता तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे उरी पाठोपाठ इतर 4ही सिनेमे निवडणुकांच्या तोंडावर झळकणार आहेत। प्रचार सभा गाजवणारे मोदी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर थिएटरमध्येही भेटणार असल्यानं त्याच्या टायमिंगची ही चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।